नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रो, सेतू अभ्यास अर्थात ब्रिज कोर्स इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृतीपत्रिका क्रमांक 7 समजून घेऊया. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, समजून घेऊया यामध्ये अणूची संरचना इयत्ता 8वी प्रकरण 5 अणूचे अंतरंग याविषयी आपण अधिक चर्चा करूया. या ठिकाणी आपल्या इयत्ता 8वी मध्ये आपण शिकलो अणूची संरचना कशा प्रकारची असते, निरनिराळ्या वैज्ञानिकांना शोध कशा प्रकारच्या अणूचं शोध लावलेले याची माहिती आपण घेतलेली आहात. त्याचबरोबर अणूची संरचना कशा प्रकारे असते याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर अणूमधील विविध घटकांचे स्पष्टीकरण हेही आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी वैज्ञानिक शोध, अणूचा वैज्ञानिक शोध कशा प्रकारे लागला हे आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. अणूची म्हणजे शोध कसा लागला, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे भारतीय तत्त्वज्ञ महर्षी कणाद यांनी अणूचा शोध म्हणजेच अणू हा अविभाज्य कणांचा बनलेला आहे. म्हणजे द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना महर्षी कणाद यांनी अणू असं म्हटलेलं आहे. त्यांना परमाणु हा अणू नाशवंत म्हणजेच अनाशवंत आहे असं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर ग्रीक तत्त्वज्ञ डेमोक्रिटस यांनी द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असते, या कणांना कापता येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असं नाव दिलेलं आहे. त्याला ग्रीक भाषेमध्ये ॲटोमॉस म्हणजेच कापता न येणारा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर डॉल्टन यांनी अणुविषयी आपलं मत मांडलेलं आहे. 1803 मध्ये जॉन डॉल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाज्य अनाशवंत असतात असं त्यांनी मांडलेलं आहे, मत मांडलेलं आहे. आणि त्या मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्याचे वस्तुमान भिन्न असतात असेही त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर डॉल्टन यांनी अणूचं प्रारूप सिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असतात. त्यानंतर जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि डॉल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. थॉम्सन यांनी प्रयोग करून दाखवले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. तर अणूच्या अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा, अशा प्रकारचे निरनिराळे अणूविषयी शोध हे वैज्ञानिकांनी चर्चा घेतलेली आहे, शोध घेतलेला आहे. त्याचबरोबर अणूची संरचना कशा प्रकारे असते हेही पुढं मांडलेलं आहे. अणूची संरचना बोरचं स्थायी कक्षा अनुरूप प्रारूप कसा आहे रुदरफोर्ड यांनी मांडलेला आहे. रुदरफोर्ड सुद्धा अणुप्रारूप कसा आहे हेही संशोधन केलेलं आहे. त्यानंतर बोरचं स्थायी कक्षा अनुरूप कशा प्रकारे असतं हेही मांडलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घेऊया विद्यार्थी मित्रो, लक्षात घेऊया. तर या ठिकाणी लक्षात घेऊया तर बोरचं अणुप्रारूप दिलेलं आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मध्यभागी केंद्रक दिलेलं आहे. हे केंद्रक धनप्रभारित आणि केंद्रकाभोवती पहिली कक्षा आहे त्याला के कवच म्हटलेलं आहे, दुसरी कक्षा आहे त्याला यल कवच म्हटलेलं आहे, तिसरी कक्षा आहे त्याला यम कवच म्हटलेलं आहे, चौथ्या कक्षाला यन कवच असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आपल्याला सोडियमचं इलेक्ट्रॉन दिलेलं आहे, मध्ये सोडियम आणि त्याच्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. तर अणूची संरचना कशा प्रकारे असते विद्यार्थी मित्रो बघा, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग मिळून अणू बनतो. तर विद्यार्थी मित्रो केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग, केंद्रक या ठिकाणी धनप्रभारित केंद्रक दिलेले आहे केंद्रक, आणि या केंद्रकाच्या बाहेर जी कक्षा आहेत या सर्व मिळून अणू बनतो. आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे अणुकण असतात. विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये 3 प्रकारचे अणुकोण समावेश आहेत.
तर यामध्ये केंद्रकामध्ये विद्यार्थी मित्रो केंद्रकामध्ये आहेत प्रोटॉन. प्रोटॉन हा धनप्रभारित असतो. न्यूट्रॉन हा उदासीन असतो आणि याच्या भोवती जे आहेत ते इलेक्ट्रॉन असतात, ते ऋणप्रभारित असतात. अशा प्रकारे अणूची संरचना गेल्या इयत्तेमध्ये आपण अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रो केंद्रक आत्ताच पाहिलं, केंद्रक हा धनप्रभारित असतो. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे केंद्रकामध्ये या एकवटलेले असतात. विद्यार्थी मित्र या केंद्रकामध्ये जवळजवळ सर्व वस्तुमान हे एकवटलेले असतात. केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अणुकोण असतात, ते म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. या दोन्ही मिळून यांना न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकामध्ये असतात आणि त्यांना एकत्रितरित्या न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकोण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्या प्रोटॉनमुळे असतो आणि प्रोटॉनचा निर्देश हा पी अक्षरानं केला जातो. तर विद्यार्थी मित्रो प्रोटॉनवर धनप्रभार असतो आणि प्रोटॉन हा पी अक्षरानं दाखवला जातो. या ठिकाणी पी अक्षरानं प्रोटॉन हा दाखवलेला आहे. त्याचबरोबर न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. न्यूट्रॉनवर विद्यार्थी मित्रो कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. न्यूट्रॉन हा एन अक्षरानं दाखवला जातो. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान हे एक यू म्हणजे युनिफाईड मास इतके असते, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच असते. तर न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, प्रभारी रहित असतो. तो एन अक्षरानं दाखवला जातो. त्याचं वस्तुमान हे 1U इतके असते, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके असते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो केंद्रकाबाहेरील भाग हा अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन असतात. तर अणूच्या केंद्रकाबाहेरील भागामध्ये इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन हे विद्यार्थी मित्रो ई अक्षरानं दाखवला जातो आणि त्याच्यावर ऋण प्रभार असतो. ई या संज्ञेने दाखवला जातो आणि इलेक्ट्रॉनवर एकक ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य असते. तर विद्यार्थी मित्रो प्रोटॉन या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल, प्रोटॉन हे पी अक्षरानं दाखवलं जातं. प्रोटॉनवर धनप्रभारित असतो आणि न्यूट्रॉन हे कुठलाही प्रभार नसतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुकेंद्रकामध्ये असतात. यांना एकत्रितरित्या न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. न्यूक्लियॉन तर यांना एकत्रितरित्या न्यूक्लियॉन म्हटलं जातं. त्याचबरोबर केंद्रकाबाहेरील जो भाग असतो तो इलेक्ट्रॉन असतो. तो इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात. आपल्याला याची माहिती झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी इलेक्ट्रॉन वितरण बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना तर विद्यार्थी मित्रो इलेक्ट्रॉन वितरण बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच असं म्हणलं जातं. कवचाच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरली जाते. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी अणू हा अणूचं केंद्रक आहे. या अणूच्या केंद्रकाभोवती जे पहिली कक्षा आहे त्याला एक असं म्हणलं जातं आणि कवचासाठी एन अक्षर दिलेला आहे. एन बरोबर पहिली कक्षा 1, त्यानंतर ही दुसरी कक्षा, त्यानंतर ही तिसरी कक्षा. अशा प्रकारे कवचाच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरली जातात आणि त्यानंतर 1 2 3 4 5 या क्रमांकानुसार या कवचांना के एल एम एन ही संज्ञा दिली जाते. तर विद्यार्थी पुन्हा एकदा पहा, हा विद्यार्थी मित्रो हा अणूचा अणुकेंद्र. या पहिली कक्षा आहे त्याला के नाव दिलेलं आहे, दुसरी कक्षा आहे त्याला एल नाव दिलेलं आहे, तिसरी कक्षा आहे त्याला एन नाव दिलेलं आहे, चौथी कक्षा आहे त्याला एम नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो के एल एम एन या कवचांना संज्ञा संबोधले. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n या मिळालेल्या संख्येत की इलेक्ट्रॉन असू शकतात. एनचे मूल्य वाढले की तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढली जाते. तर या ठिकाणी आपण सराव करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला या
कृतीपत्रिकेच्या आधारे सेतू अभ्यासाच्या कृतीपत्रिकेतील रिकाम्या जागा भरा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अवअनुकण आहेत. काय विद्यार्थी मित्रो? अवअनुकण. तर पहिलं त्याचं उत्तर येईल अवअनुकण. तर अवअनुकण. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभार असतो. तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. तर प्रोटॉनवर धन प्रभार असतो. न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो, याची माहिती आपल्याला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जोड्या लावा. या ठिकाणी बी आकडा जोड्या लावा. तर प्रोटॉनवर विद्यार्थी मित्रो प्रोटॉन हा धन प्रभारित असतो, इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित असतो, न्यूट्रॉन हा उदासीन असतो, याची माहिती आपल्याला आहेच. तर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे. खालील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व संयोजा लिहा. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपन, तर विद्यार्थी मित्रो सोडियमचं पहिलं दिलेलं आहे. या ठिकाणी सोडियम, तर इलेक्ट्रॉन म्हणजे अणुअंक 11 आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8 आणि 1. तर 2, 8, 1 बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची संयोजा ही 1च आहे. दिल्या घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयोजा असं म्हटलं जातं. त्याचं अणुअंक 11 आहे विद्यार्थी मित्रो. 11 असल्यामुळं त्याचे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, म्हणजेच के कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, यल कक्षेमध्ये म्हणजेच के मध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याचबरोबर यल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारे या सोडियमचं 2, 8, 1 हे इलेक्ट्रॉन म्हणजे स्वरूपन आहे. त्याचबरोबर संयोजा ही 1 आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लोरीन दिलेलं आहे. तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन विद्यार्थी मित्र कसं येणार आहे बघा. इथं 2, 8 आणि 7. 2 + 8 10 + 7 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. के कक्षेमध्ये म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, यल कक्षेमध्ये आणि यम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे याची संयोजा ही किती आहे बघा विद्यार्थी मित्र, याची संयोजा ही 7 आहे. हा दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि ऑक्टेट आपलं पूर्ण करतो. त्यानंतर मॅग्नेशियमची काय आहे विद्यार्थी मित्र बघा. अणुअंक हा 12 आहे, म्हणून याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे 2, 8, 2, 2, 8, 2, 2, 8, 2 असं. तर याचं संयोजा ही 2 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो सोडियमची संयोजा 1 आहे, क्लोरीनची 7 आहे, मॅग्नेशियमची 2 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो दिल्या घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला जे बाहेरच्या कक्षेमध्ये जे असतात इलेक्ट्रॉन तेच संयोजा इलेक्ट्रॉन होत. त्याचबरोबर तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला उपस्थित केलेला आहे विद्यार्थी मित्रो. खालील आकृतीमध्ये नावे द्या. तर इथं निऑनचं हे अणुकेंद्रक दाखवलेलं आहे. निऑन हा कुठलाही याच्यावर प्रभार नसतो. म्हणजेच निऑन जे मूलद्रव्य आहे ते कसं आहे, निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे. त्यानंतर बाहेर जी कक्षा दिलेली आहे ते इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. म्हणजेच हे अणुकेंद्रक आहे निऑनचं. ही के कक्षा आहे. त्यानंतर बाहेरची कक्षा ही यल कक्षा आहे. निऑन आकृतीमध्ये नावे द्या. निऑन निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे. यामध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या आहे. त्यामुळे हे निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणी
खालील तक्त्यात माहिती भरा. तर या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे विद्यार्थी मित्रो. बघा, तक्ता दिलेला आहे. के कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात विद्यार्थी मित्रो. खालील तक्त्यात माहिती भरा. तर इथं 2, यल कक्षेमध्ये 8, इथं 16 आणि इथं एन कक्षा दिलेली आहे. KLMN अशा प्रकारे हा तक्ता आपण भरावयाचा आहे. KLMN अशा अणूच्या कक्षा असतात. तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतं, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, तिसऱ्या कक्षेमध्ये 16 इलेक्ट्रॉन असतात आणि चौथी कक्षा 36 इलेक्ट्रॉन असतात. KLMN अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो नावं द्यावयाची आहेत. धन्यवाद.